आज श्री संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन मोठ्या आनंदात संतनगरी शेगावमध्ये साजरा केला जातोय। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संतनगरी शेगावात दाखल झालेत। सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप आलंय। यंदाच्या या प्रकट दिनानिमित्तानं राज्यभरातून 700च्या वर दिंड्या शेगावात दाखल झाल्यात। थेट जाऊयात आपण शेगावात। आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, आज भक्तांची मांदियाळी जमली आहे शेगावात, काय वातावरण आहे आज सकाळपासून? श्वेता, खरं तर शेगावीचं वातावरण जर का आपण बघितलं तर अतिशय आनंददायी असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। 146वा गजानन महाराजांचा प्रकट दिवस आणि त्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत गजानन महाराजांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। मंदिर प्रशासनाकडूनही भक्तांची मोठी गर्दी बघता 2 दिवस 24 तास असं गजानन महाराजांचं मंदिर हे भक्तांसाठी उघडं ठेवण्याचा निर्णय जो आहे या ठिकाणी मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। पहाटेपासूनच गजानन महाराजांना दर्शन घेण्यासाठी गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल 5 तास अवधी या ठिकाणी लागत आहे, तरी देखील भक्त गणगण गणात मोतीच्या गजरामध्ये गजानन महाराजांच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी जर का आपण बघितलं तर 50 मिनिटाचा अवधी जो आहे तो या ठिकाणी भक्तांना लागत आहे। सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून गजानन महाराजांच्या याच संत नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मी देखील गजानन महाराजांच्या प्रवेशद्वारावर उभा आहे आणि या ठिकाणी आपण जर का बघितलं तर गजानन महाराजांचे भक्त सकाळपासूनच गणगण गणात मोतीचा गजर करत या ठिकाणी गजानन महाराजांना या ठिकाणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या राज्यातून देखील भक्तांची मोठी गर्दी आपल्याला आज संत नगरीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे, संपूर्ण शेगाव नगरी जी आहे ती भक्तांनी फुलून गेलेली आहे। राहुल, आणि तुमच्या मागे दिसतंय की किती मोठा हा भक्तांचा मेळा आज जमलाय संत नगरी शेगावात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणि आता यानंतर काही बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।